पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर अशा ओल्या मुगाच्या शेंगा बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर मग चला आपण ओल्या मुगाच्या शेंगांच्या दाण्यांपासून मस्त अशी चटणी बघणार आहे, हिरवीगार. नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, इथं अशा शेंगा सोलून घेतल्या मुगाच्या आणि 5 ते 6 हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली. आता बघा, हे मुगाचे जे दाणे आहे, हे ओल्या शेंगांचे दाणे काढलेले आहे, म्हणजे ओले मूग आहे. तर आता ते मस्त असं तावा तापल्यानंतर तव्यावर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि जळू द्यायचे नाही. मस्त थोडेसे असे हलवत राहायचे आणि छान भाजू द्यायचे. अतिशय खूप सुंदर अशी ही चटणी लागते, खूप छान लागते. आणि ह्या दिवसामध्येच आपल्याला ही ओल्या दाण्यांची चटणी खायला मिळते. आणि बघू शकता, आता मस्त असं थोडंसं तेल टाकून परत बघा मी असे परतवून घेतले. आता आपले दाणे छान असे भाजून झालेले आहे अख्ख्या मुगाचे. आणि आता बघा, इथं मी 7 ते 8 अशी हिरवी मिरची घेतलेली आहे. ही चटणी थोडी तिखटच छान लागते. आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कुठलाही खोबऱ्याचा वगैरे वापर करायचा नाही. फक्त ओल्या मुगाचे शेंगांचे दाणे जे निघालेले आहे ते आणि मिरची, कोथिंबीर, लसूण इतकाच आपल्याला वापर करायचा आहे. आता बघा, हिरवी मिरचीसुद्धा मस्त अशी भाजून घेतली. तेल टाकल्यानंतर ती मस्त भाजली जाते आणि भाजून घेतली. थोडासा लसूणसुद्धा परतवून घेतला बघा मी. आणि आता जे तव्याला तेल आहे, मी थोडंसं कोथिंबीरीला ते पुसून घेत आहे. आणि बघू शकता, आता मिरची आणि जे दाणे आहे ओल्या मुगाचे ते आता असे थोडेसे फिरवून घेतले मिक्सरला. आणि आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खूप बारीकही करायचे नाही आणि खूप जाडही ठेवायचे नाही, मध्यम ठेवायची ही चटणी. चवीनुसार मीठ टाकलं. आता आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. आपण आधी कोरडंच फिरवलेलं होतं. आता कोथिंबीर टाकू. आधी जर कोथिंबीर टाकली असती तर खूपच ती बारीक झाली असती, थोडी दिसायलाही पाहिजे चटणीमध्ये. आता बघा, आपली चटणी अशी दळून झालेली आहे मिक्सरला. खूप सुंदर लागते ही चटणी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का. आता बघा, आपण इथं तिला चटणीला तडका देणार आहे. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकली, मस्त खूप सारा असा कढीपत्ता टाकला, हिंग टाकला आणि अशी गरम गरम बघा आता तडका आपण चटणीवर देणार आहे. खूप सुंदर अप्रतिम चवीची ही चटणी लागते. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर ही चटणी चवीला लागते. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला कमेंटमध्ये पण सांगा, तुम्ही बनवली का चटणी, तुम्हाला आवडली का. नक्की बनवून बघा. मस्त अशी हिरवीगार ओल्या मुगाच्या दाण्यांची चटणी खूप सुंदर लागते. वर्षातनं एकदा काहीतरी नवीन खायला मिळतं. तर मग तुम्ही नक्की बघा, भाजी मार्केटला शेंगा घेऊन या मुगाच्या आणि मस्त असे दाणे काढून छान अशी ही चटणी बनवा आणि खूप सुंदर लागते. डायरेक्ट तुम्ही फोडणीही देऊ शकता, पण तडका दिल्यानंतर खूप छान लागते. श्री स्वामी समर्थ.